अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांनी केलेली मुंबईकडे आणि पहिला मुक्काम त्यांच्या गावी शिरूर तालुक्यात झाल्यानंतर आता जरांगे पाटील नगरमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल गोरड यांनी। अनिल, काय सांगाल, जरांगे पाटलांनी उभारलेल्या या आरक्षणाच्या धर्तीवर आता त्यांची मुंबईकडे वाटचाल होत आहे, सध्या काय परिस्थिती आहे? भव्य दिव्य अशी रॅली सराटीमधून निघलेली आहे। अंतरवलीमधून गेवराईमध्ये अभूतपूर्व स्वागत, त्याच्यानंतर गडी, पाडळशिंगी आणि पाडळशिंगीच्या नंतर कोळगावला मोठी महापंगत मराठा समाजाने त्या ठिकाणी जे जरांगे पाटलांच्या सोबत लोक होते त्यांच्यासाठी ती योजना राखली होती आणि त्याच्यानंतर रात्री उशिरा त्यांचा मुक्काम मूळगावी झालेला आहे, मातुरी या ठिकाणी। आणि आज सकाळी 9:30च्या नंतर ते पुढे नगरकडे प्रस्थान केलेलं आहे आणि खरं पाहिलं तर मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतो आहे। आता सध्या त्या ठिकाणी किती लोक जमलेले आहेत आणि लोकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? एकूणच भरपूर लोक जमलेले आहेत। लाखोच्या संख्येने मराठा बांधव, महिला भगिनी असतील, आबालवृद्ध असतील, सर्वच मराठा आरक्षणाची मागणी घेऊनच आम्हाला आता आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही माघारी हटणार नाही, हीच भावना त्यांनी कुठेतरी व्यक्त केलेली आहे। आता याची पुढची रणनीती काय असणार आहे? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगा? पुढची जी रणनीती आहे, त्यांनी जे स्ट्रक्चर केलेलं आहे त्या पद्धतीनंच ते पुढे आगेकूच करत आहेत। एकूण 5 मुक्काम होऊन 6व्या मुक्कामाला ते मुंबईमध्ये 26 जानेवारीला पोहोचणार आहेत। रणनीती एकच आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि या ठिकाणी जमलेला समाज, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, 1 कोटी मराठा आणि अनेक गावखेड्यातून, शहरी भागातून देखील लोक या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन चालू आहे। आता जरांगे पाटील नगरकडे आज प्रस्थान करणार आहेत। करंजी या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार आहे। न्यूज रूम। आणि जर पाहिली परिस्थिती तर या परिस्थितीमध्ये राजकीय समीकरणाचा जर विचार केला तर काल मुख्यमंत्र्यांनी 3च्या दरम्यान एक बैठक बोलावली होती व्हीसीद्वारे आणि त्याच्यामधून काय निर्णय आला आहे किंवा नाही आला आहे याची देखील मराठा समाज खंत व्यक्त करतायत। आम्हाला तातडीनं आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला यायची इच्छा नाही, परंतु येण्यासाठी भाग पाडू नका, अशा देखील सद्भावना काही महिला मंडळे असतील, काही मराठा योद्धे असतील ते व्यक्त करत आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, हम सब जरांगे, एक मराठा, लाख मराठा, अशा उद्घोषणा आणि महिलांच्या ज्या किरकाळ्या आहेत त्या आमच्या लेकरांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला सामाजिक आरक्षण पाहिजे, आम्हाला सर्व पद्धतीनं आरक्षण पाहिजे, आमचा जीव गेला तरी बेहतर, आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, अशाच भावना या ठिकाणी मिळत आहेत। अनिल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।